संतनगरी देऊमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावे सर्वश्रेष्ठ पुरस्कार बहाल करण्यात आला आणि यावेळी श्रीरंग मारण्यांनी एकनाथ शिंदेंच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख केला। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची अपेक्षा असल्याचं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं, तर राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन ही कोकाटेंनी केलं। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। आर्वीचे माजी आमदार दादासाहेब केचे यांना विधान परिषदेची लॉटरी लागली। विधानसभा निवडणुकीत केचे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडेंसाठी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाजपकडून सांगण्यात आलं होतं। दरम्यान आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। संदीप जोशींनी वॉर्ड अध्यक्ष या पदापासून भाजपसाठी काम केलं आणि त्यांना पक्षानं योग्य वेळी योग्य संधी दिली। फडणवीस आणि जोशी बालपणापासूनचे मित्र, मात्र त्यांनी राजकारण आणि मैत्री कधीच गल्लत केली नाही असं वक्तव्य संदीप जोशींच्या पत्नी देवयानी जोशी यांनी केलं। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं। वर्तमानात विशाल पाटलांकडे 4 वर्ष 4 महिने आहेत आणि त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करावा आणि ऑफर स्वीकारावी असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। आम्ही शांततेने काम करतोय आणि शांततेतच काम करत राहू। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आणि संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं। 2024 मध्ये पीक विमा कंपन्यांनी 364 कोटी कमावले, मात्र मदत म्हणून शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपये दिले असा आरोप आमदार कैलास पाटलांनी केला आणि ही हास्यास्पद गोष्ट आहे असं म्हणत कैलास पाटलांनी पीक विमा मदतीची खिल्ली उडवली। राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाले तेव्हापासून सुपा MIDC मधील उद्योजकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला आहे। तर एकही आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं काही लोक असे आरोप करत आहेत असं प्रत्युत्तर सुजय विखेंनी दिलं। अजित पवार खूप अनुभवी नेते, त्यामुळे त्यांना एक ना एक दिवस राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला। गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय। ज्या माणसाला 87,000 मतं पडली त्या माणसानं 10 दिवसात पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला। अजित पवारांकडे गेले, ते म्हणाले की जा तिकडे, आमच्याकडे यायचं नाही म्हणत, मात्र आम्हीही त्यांना तिकडेच थांबा म्हणालो। जे शरद पवारांचे झाले नाही झाले ते कुणाचे होतील का असा टोलाही पाटलांनी देवकरांना लगावला। राज्यातील सरकार पर्सेंटेज घेऊन चाललंय। यवतमाळ जिल्ह्यात तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरू असून पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामं होत नाहीत, तर या कमिशनबाजीला पालकमंत्री संजय राठोड यांचंच पाठबळ आहे असा गंभीर आरोप काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनी केला। औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि तिथलं बाकीचं सर्व बांधकाम काढा, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या जय शिवराय घोषणेवर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। हिंदू विचार देशातील अन्य विचारांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावी लागतील अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे। शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मशिदी बांधायला जागा दिल्या, तर अटल बिहारी वाजपेयींनी मशिदीसाठी कॉम्प्युटर दिले, मदरशांसाठी कॉम्प्युटर दिले असंही ते म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भाजपचीच रीग उडत आहेत। राज्य सरकार शिवरायांच्या विरोधातील आहे आणि त्यामुळे शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सपकाळांनी केली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी 19 मार्चला आंदोलनाची हाक दिली, मात्र आंदोलनाला परवानगी नाकारत बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे। तर कितीही नोटीस दिल्या तरी आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्डमधील AC आणि पंखा दोन्ही बंद पडलेत, त्यामुळे रुग्णांना चक्क हाताने हवा देण्याची वेळ आली आहे। शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा हा व्हिडिओ समोर आला।
बीड नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता बनवून नगरपालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी केली। दुसरीकडे पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर खड्डे असल्यानं त्याला बजेट नाही असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आला। अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी 25 वर्षीय तरुणाला डांबून 2 दिवस मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। विलास बनसोडेच्या हत्येची CID मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली। संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली आहे असंही खरात म्हणाले। बीडमधील वाढत्या गुन्ह्यांवरून अंजली दमाने यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले। पालकमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणात प्राण गेलेल्यांची नावं तरी माहिती आहेत का, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्यांच्याकडून चकार शब्दही ऐकलेला नाही। त्यामुळे आता गृहमंत्र्यांनीच हे सगळं थांबवलं पाहिजे असं आवाहन अंजली दमाने यांनी केलं। धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या 18 वर्षीय युवकाला अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। 18 वर्षीय माऊली गिरीवर मागील 14 दिवसांपासून उपचार सुरू होते। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी युवकाच्या आईवडिलांनी केली। विरा रोडमधील छोट्या मशिदीसमोर उभ्या असलेल्या 3 टेम्पोमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नयानगर पोलीस चौकीसमोर हनुमान चालिसाचं पठण करत निषेध नोंदवला। यानंतर पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं। मांजरच्या उत्तरमध्ये 2 अल्पवयीन मुलींनी 75 वर्षीय व्यक्तीची हत्या केली। या 75 वर्षीय इसमाने 15 फेब्रुवारीला एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता आणि त्याचाच राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उत्तम दर्ग्याजवळ झाडाझुडपात टाकून देण्यात आला होता। राष्ट्रवादीकडून मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आगामी पालिका निवडणुकीत मुलुंडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। तसंच या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला। कुळगाव बदलापूर गणेश मूर्तिकार सेवा संस्थेने विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये 70हून जास्त शाळेच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बाप्पांच्या मूर्ती घडवल्या। गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात बऱ्यापैकी पाणीसाठा होता। मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच हा जलसाठा निम्म्याहून कमी झाला। 289 प्रकल्पांमध्ये मिळून 44.78% जलसाठा शिल्लक आहे। चिपळूण ST मध्यवर्ती डेपोचं काम गेल्या 10 वर्षांपासून रखडलं, त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय आणि प्रवाशांना भर उन्हात पावसात उभं राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया संदीप जोशींनी दिली आहे। शिक्षक, पदवीधर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीसाठी भुसावळमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी नवीन हळद बाजारात आणताच दारात 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर कोसळून किलोला 20 रुपयांचा भाव मिळू लागला। आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे। सामान्यांना दिलासा मिळाला असला तरीही शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्यानं रात्रीच्या वेळेस कोतुळ गावात असलेल्या कचराकुंडीत फेकलेलं अन्न खाल्लंय आणि कुत्र्यांपाठोपाठ आता बिबट्याही कचरा डेपोत येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जळगावच्या पाचोऱ्यातील सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। बर्ड फ्लूची दहशत संपत नाही, तोच अज्ञात आजारानं कोंबड्या आणि पक्षी मृत्युमुखी पकडतायत आणि त्यामुळे नागरिकांसह कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ताप येऊन कोंबड्यांचा मृत्यू होत असल्यानं या आजाराचं निदान करून शासनानं मार्गदर्शन करावं अशी मागणी केली जाते। कांजूरमधील गावदेवी मातेच्या मंदिराचं काम मागील काही वर्षांपासून रखडले। आमदार सुनील राऊत यांच्याकडून मंदिराचं काम सुरू होतं, मात्र ते आता बंद असल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। आमदार सुनील राऊतांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं।
गोंदियात मोहफूल संकलनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे। मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला चांगली मागणी आहे। बदलापुरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं। बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जळगावमध्ये पोलीस दलासाठी धुलीवंदनाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला। पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब रंग उत्सव साजरा केला। बीड इथल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी केली आहे। सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत उदासीन आहे असं थोरात म्हणाले। पाथर्डी तालुक्यातील करंजी इथल्या गुंडांनी हॉटेलवर हल्ला केला। या हल्ल्यात 5 जण जखमी झाले, त्यातील 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यात एकाचा डोळा गेला असून दुसऱ्यास 45 टाके पडलेत आणि या हल्ल्यानंतर पठाण टोळीवर कारवाईची मागणी करण्यात येते। पुणे महानगरपालिकेकडून नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग लॉन्च करण्यात आलेलं आहे। दरम्यान नाट्य निर्मात्यांसह विविध सांस्कृतिक संस्थांनी या ॲपला विरोध केला आणि या ॲप विरोधात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेंच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर इथे आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या फाळे गावातील एका शेतकऱ्यानं चवळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आगळावेगळा प्रयोग केला। टोमॅटोप्रमाणे तारावर वेल चढून शेतकऱ्यानं भरघोस उत्पन्न घेतलं। हिंगोलीत एका शेतकरी बंधूने उन्हाळी तुरीची लागवड केली आणि या शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातून बियाणं आणत हा प्रयोग केलाय। सध्या या तुरीचं पीक चांगलंच बहरलंय। चंद्रपुरात 42 डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात उष्णतेत वाढ झाल्यानं नागरिकांची लाहीलाही होते। पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली। पुण्याच्या डोंगर पायथा इथं संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुकाराम बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी बागलाणसह ग्रामीण भागातून जवळपास 1 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवण्यात आले। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 377वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पुरंदरच्या वाल्हेतील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरात सोहळा संपन्न झाला आणि यावेळी भाविकांनी तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला। देवूत बीज सोहळ्याला सुरुवात झाली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून निघाली असून वैकुंठ गमन सोहळ्यासाठी रवाना झाली आहे। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची पूजा करण्यात आली आणि यावेळी महाराजांच्या पादुकांची मंदिरात आरती करण्यात आली। संत तुकाराम बीज निमित्त पंढरपुरातील देहूकर वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या दुर्मिळ पादुका, भजनातील चिपळ्या, महाराजांच्या मुलींनी लिहिलेल्या अभंगाच्या हस्तलिखितांच्या वह्या भाविकांना दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठगमन सोहळा अर्थात बीज सोहळ्याच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कार स्वीकारल्यानंतर तुकोबांच्या चरणी नतमस्तक झाले। मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासह त्यांनी तुकोबाच्या शिळा मंदिरातही दर्शन घेतलं। देहूतील बीज सोहळ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। देहूतील वारकरी संप्रदायातर्फे एकनाथ शिंदेंना पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथे खंडेराव महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आल्या। 192 वर्षांपासून अबाधित असलेल्या या परंपरेच्या उत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली। कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातोय। होळी निमित्तानं गावात घरोघरी खेळ खेळवले जातात, तर रोंबाट हे गावचं खास आकर्षण आहे। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। होळी सणाच्या निमित्ताने नेरूर गावात सायचे टेंब इथे मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट आणि पौराणिक प्रसंगांवरील आधारित भव्य दिव्य चलचित्र देखावे यांचं सादरीकरण करण्यात आलं।